मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. बरकत शेख 3 महिन्यांपूर्वीच मालेगावहून संगमनेरला बदलून आले होते. कंट्रोलर म्हणून चार्ज घेतल्यावर लगेचच त्यांनी त्यांचं आवडतं स्वच्छता अभियान हातात घेतलं होतं. स्वच्छतागृह, फलाटावरची साफसफाई, तसेच फेरीवाले, प्रवासी, ड्रायव्हर ते कंडक्टर पासून सर्वांनाच ते स्वच्छतेचे धडे देऊ लागले होते. पान छान लागल्याच्या खुशीत ते त्यांच्या केबिन बाहेर पडले. पारनेर संगमनेर गाडी लागत होती. ड्रायव्हरनं सवयीप्रमाणे गाडी लावली. नंतर दोन्ही बोटं तोंडात घालून तंबाखूची गोळी फेकली व सीटच्या बाजूला पोत्यात गुंडाळलेल्या पाण्याच्या बाटलीनं तो तिथेच गुळण्या करू लागला. परंतु शेख साहेबांना बघितल्यावरती तो वरमला. सॉरी साहेब, असं म्हणून त्यानं तोंडात घेतलेलं पाणी पिऊन टाकलं. आजूबाजूच्या स्टॉलवाल्यांचे नमस्कार घेत शेख साहेब एसटी स्टँड बाहेर आले. दुपारचे 12 वाजले होते. गाडीवरचे पोहे खात त्यांनी आजूबाजूला बघितलं. एप्रिलचं ऊन आता चांगलंच जाणवायला लागलेलं होतं. खरं तर याआधी त्यांनी 3 वर्ष मालेगावला काढली होती. तिथेही उन्हाळा कडकच. शेख साहेबांना उन्हाळ्यात का कुणास ठाऊक कधी न येणारी घराची आणि गावाची आठवण यायची. खास करून आंबे व अब्बूंनी मटक्यात ठेवलेलं गार पाणी. स्टँड बाहेरचा गुलमोहर फुललेला होता. त्याच्या लाल रंगानं त्यांना काजूफळ आठवलं. आपण इकडे बदलून आलो आहोत ते अजून अब्बूला कळवलं नाही हे त्यांना जाणवलं. खिशातून मोबाईल काढला, परंतु घरचा नंबर ना फेवरेट लिस्टमध्ये असतो आणि गेले 5 महिने फोन न केल्यानं रिसंट कॉन्टॅक्ट मध्ये नसतो. पण त्यांना लगेच अब्बूंचा नंबर मिळाला. फोन करू की नको या विचारात ते इतर नंबर वर खाली करत राहतात. सलाम साहेब. रसवंतीवाला उगाचच ओळख वाढवण्यासाठी त्यांच्या जवळ आला होता. इतर वेळी त्यांनी भरपूर गप्पाही जोडल्या असत्या. एकटा माणूस शेवटी, वेळ तर जायलाच हवा. पण आज मात्र ते स्वतःच्याच विचारामध्ये गर्क होते. BA झाल्यावर परीक्षा देऊन त्यांनी एसटीत नोकरी मिळवली होती. गावाकडची जमीन, दुधाचा व्यवसाय, भाऊबंदकी यात त्यांना काडीचा रस नव्हता. तसंच लग्न न केल्यानं सर्वांपासून दूर राहणं त्यांनी पसंत केलं होतं. एका झाडाखाली थांबून त्यांनी अब्बूंचा नंबर फिरवला. अबू कैसे हो? बरकत बात कर रहा हूँ. तू इतने महीने बाद फोन करता है, लेकिन मैं आवाज से पहचान लेता हूँ बेटा. असं म्हणत असताना अब्बूंना खोकल्याची उबळ आली. तबीयत ठीक है ना अब्बू? अल्लाह मालिक है बेटा. मेरा संगमनेर तबादला हो गया है. संगमनेर? चलो घर के बाज आ रहा है. आता गावाकडे केव्हा येणार? आता गावाकडे केव्हा येणार या प्रश्नाकडे अब्बूची गाडी यायच्या आधीच शेख साहेब, चलो बाद में आराम से बात करते हैं, असं म्हणत त्यांनी फोन कट केला. 1:45 होत आलेले असतात. दुपारी 2:30 वाजताच्या संगमनेर मुंबईसाठी आता थोडी वर्दळ वाढायला लागलेली असते. सुस्तावलेली कुत्री लोकांच्या येण्या जाण्यामुळे अंग चोरून सावलीत सरकलेली असतात. कुल्फी, गारेगारचा गलका, रसवंतीच्या घुंगरांचा आवाज सुरू असतो. गावं बदलतात, पण बस स्थानकाचे आवाज मात्र सर्वत्र सारखेच असतात. कामासाठी परत केबिनकडे शेख साहेब जायला वळले. नगरची बस उलटी फलाटाला लागत होती. अचानक कंडक्टरनं जोरात शिट्टी वाजवून यष्टीवर हात मारत थांबण्याचा इशारा केला. ड्रायव्हरनं वैतागून ब्रेक मारला व तिथेच बस थांबून तो गाडीतून उतरला. ड्रायव्हर कंडक्टर दोघं जोरजोरात बोलायला लागले, तर आजूबाजूची रिकामी 4-5 माणसंही गोळा झालेली होती. अशा गोष्टी शेख साहेबांना नव्या नव्हत्या. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करून ते आपल्या केबिनकडे जायला निघाले. तेवढ्यात कंडक्टरचा आवाज त्यांच्या कानी पडला. शेख साहब, अभी आप ही इस पागल का बंदोबस्त करो. एक दिन हमारे गाड़ी के नीचे आएगा और हम जाएंगे जेल. शेख साहेब आता नाईलाजानं तिथे गेले. एक साठीचा, थोडा वाकलेला, अंगावर मळकट झालेला पांढरा लेंगा सदरा व डोक्यावर टोपी घातलेला माणूस तिथे होता.
बाबा काय करतो, डोळे नाहीत का रे बस बघायला? खाली पिली तकलीफ देने का? चलो बाकडे पे बैठो जाके. शेख साहेबांनी थोडं दमात घेतलं. तेवढ्यात ड्रायव्हर म्हणाला, अरे साहब पागल है वो, रोज आता जाता रहता है. आपने अभी देखा नहीं था क्या उसको? 3 महिन्यांत खरंच आपण याला कसं बघितलं नाही, या विचारात ते आपल्या केबिनकडे परतले. दुसऱ्या दिवशी मात्र सवयीप्रमाणे स्टँडवरती राऊंड घेत असताना त्यांना अचानक कालचा प्रसंग आठवला आणि तो माणूस आजही आला आहे का ते बघू लागले. सगळ्याच बस स्थानकांवरती असे काही वेडे, पंगू, अंध, भिकारी, चोर, रात्रीचे धंदेवाले वास्तव्याला येतच असतात. किंवा खरं तर ते सगळेच स्टँडचा एक भागच बनलेले असतात. न राहून शेख साहेबांनी बरोबरच्या जाधवला विचारलं, अरे वो पागल किधर है? साहेबांना त्या वेड्याची आठवण काय यावी हे जाधवला समजलं नाही. पण विचार न करता त्याने इकडे तिकडे नजर टाकली. त्याला एका रांगेत शेवटी तो वेडा बसलेला दिसला. ओ देखो साहब, शाम तक इधर ही रहेगा फिर बीवी के साथ घर जाएगा. बीवी? वो किधर है? इस पगले को औरत भी है? हाँ फिर? वो क्या स्टैंड के बाजू केला बेचती है. सुबह 9 बजे आने का, शाम 5-6 बजे वापस जाने का. ए रोज का है उनका. आता रोज राऊंड घेताना सर्व ठीकठाक आहे हे बघताना तो वेडा आलेला आहे का नाही हे बघायची शेख साहेबांना सवयच लागून गेली होती. कधी तो दिसला नाही तर ते लगेच किधर हे हो असं विचारायचे आणि त्यांच्या बरोबर असलेले लोकही साहेब कुणाला शोधत आहेत ते समजून त्या वेड्याकडे हात दाखवायचे. चार्ज घेऊन आता 6 महिने झाले होते. नेहमीची कामांची गडबड सुरू होती. दिवाळी जवळ आलेली, त्यामुळे गाड्यांना आता गर्दी वाढत होती. स्टँड अगदी भरून गेलेलं होतं. अचानक फोन वाजला. त्रासिक नजरेनं कुणाचा फोन आहे ते न बघताच शेख साहेबांनी फोन उचलला. बेटा, इस बार तू ईद के लिए घर आ जाओ. अब्बूंना खूप बोलायचं असतं. पण दुसऱ्या लाईनवर साहेबांचा फोन वेटिंगवर आलेला पाहून देखता हूँ अब्बू असं म्हणत शेख साहेबांनी फोन कट केला. अरे साहब, इस पागल को पुलिस के हवाले दे दो. क्या हुआ? फिर गाड़ी के नीचे आ रहा था क्या? नहीं हो, गाडी लागल्यावर तो लगेच आत शिरतो. लोकांना विनाकारण धक्काबुक्की होते गर्दीच्या टायमाला. काय कटकट आहे. असं मनाशी पुटपुटत शेख साहेब म्हणाले, अरे उसकी औरत है ना, केला बेचने वाली, उसको बुलाव जरा. केळेवाली रखमाबाई साहेबांनी बोलावलं म्हणून घाबरत घाबरतच आत आली. काही चुकलं का साहेब गरीबाचं? मी तर स्टँड बाहेरच बसते, नेहमीच्या जागेवर, आणि कचरा भी नाही करत आता. शेख साहेब म्हणाले, अरे तुम बराबर बैठती हो, पर तुम्हारा वो पागल मर्द, उसको साथ में क्यों नहीं बिठाती? ए बजार है क्या? माफ करा साहेब, पण ते येडे नाहीत. मागल्या काही वर्षात दुष्काळात शेती गेली, कर्जामुळे जमीन बी गेली. आता त्यामुळे ते जरा असं वागत्याती. आम्हाला पोरबाळ नाही, पण इतक्या दिवसात कधीच जाणवलं नाही ना. कधी मला त्या देव माणसानं दोष दिला, पण जवा पायी हे भोग नशिबी आला आहे ती ना. म्हातारं सारखं म्हणतं, आपला पोरगा ममईला हाय, तो आला की सर्व काही नीट होईल. त्यांना बरं वाटावं म्हणून मी रोज इथं आणून सोडते व सांजला परत घरी घेऊन जाते. आता माझ्यासाठी हाच पोर झालाय बघा. काही चुकलं असेल तर माफी द्यावी गरीबाला. रखमाबाईचं बोलणं ऐकून शेख साहेबांना काय बोलावं तेच कळेना. त्यांनी हातानच खुणावून तिला जायला सांगितलं. त्या संध्याकाळी खिडकी बाहेर बघताना रस्त्याच्या बाजूला त्यांचं लक्ष गेलं. म्हातारी रखमाबाई डोक्यावर टोपलं आणि म्हाताऱ्याचा हात पकडून घरी निघाली होती. नसलेल्या मुलासाठी रोज स्टँडवर वाट बघणारा वेडा म्हातारा व त्यालाच आता मूल समजणारी त्याची म्हातारी बायको, हे काही शेख साहेबांच्या डोक्यातून जाता जाईना. अचानक त्यांना सकाळी अब्बूचा फोन आल्याचं आठवलं. गेल्या 3 वर्षात आपण घरी न गेल्याचं राहून राहून त्यांना आठवायला लागलं. दुसऱ्या दिवशी सकाळी काम संपल्यावर त्यांची नजर त्या वेड्याकडे गेली. तो कुठल्या तरी थांबलेल्या बसमध्ये पाय उंचावून खिडकीतून आत बघत होता. काय शोधत असेल तो? हरवलेलं नशीब की नसलेला मुलगा? आपले अब्बू देखील अशीच आपली वाट पाहत असतील, असा विचार डोक्यात येताच शेख साहेब कावरे बावरे झाले. त्यांचाच कुठेच लक्ष लागत नव्हतं.
मग मनाशी निर्णय घेऊन त्यांनी 4 दिवसांच्या रजेचा अर्ज लिहून वरच्या डेपोमध्ये पाठवून दिला. दिवसभर थकून शेख साहेब संगमनेर रत्नागिरी रातराणीत बसले. आज साहेब आपल्या गाडीत पाहून ड्रायव्हर कंडक्टर सुखावले. आपण येत आहोत हे सांगितल्यावरची अब्बूंच्या आवाजातली खुशी आठवत शेख साहेब झोपेच्या अधीन झाले. सकाळचे 8 वाजले होते. बस रत्नागिरीत शिरत होती. खिडकीतून येणाऱ्या गावाकडच्या वाऱ्यानं ते सुखावले होते. 3 वर्षानंतर घरी जात असल्यानं काय काय कामं करायची, कुणाला भेटायचं याची एका कागदावर त्यांनी मोठी यादीच तयार केली होती. बाहेरचं नीट दिसावं म्हणून ते सीटवरून उठून ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवरती येऊन बसले. गाडी स्टँड जवळ आली असताना लांबूनच त्यांना अब्बू दिसले. इतनी सुबह आ गए असा मनात विचार करताना त्यांना जाणवतं की अब्बू पाठीत खूप वाकले आहेत. त्यांची मानही लटलट करत आहे. तब्येत खराब झालेली त्यांना जाणवते. अब्बू कपाळावरती हात आडवा धरून लांबूनच गाडीचं नाव वाचायचा प्रयत्न करत होते. बस आत शिरताच ते बस मागे काठी टेकत टेकत जोरात चालू लागले. अब्बू पडतील या भीतीनं शेख साहेबांनी गाडी थांबवायला सांगितलं. क्यू शेख साहेब, क्या प्लॅन है छुट्टी का? ड्रायव्हरनं त्यांना टोकलं. आपलं सामान उचलत कामांची यादी केलेल्या कागदाचा बोळा करून बाजूला टाकत अब्बूंवरची नजर न हटवता शेख साहेब म्हणाले, कुछ प्लान नहीं, कुछ काम नहीं, बस अब्बू के साथ रहेंगे मस्त पैकी.